हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा गणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोकेदुखी असेल, नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आणि नाकपुड्या याचा अनुभव. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार. ओम. 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 ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. गणेश रूपी ओम, त्याचे आशीर्वाद. मनामध्ये भक्तिभाव, लीन भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडून द्यायची आहे. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर, हातापायांचे तळवे आपल्या स्क्रीनच्या समोर असतील. आणि आता एकत्रित दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. दोन्हीही पावलांमध्ये आणि हातांच्या बोटांमध्ये एकत्रित हालचाल. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच आणि 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. आता श्वास घेत बोट ओपन करायचे, दाही बोट ओपन करायचे. श्वास घेत घेत ताण आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट श्वासाशी आधारित. पुन्हा एकदा श्वास घेत ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण, श्वास सोडत 4 बोट आतमध्ये, त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा ओपन करूया, श्वास घेत ओपन करायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच, श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. हाताची मूठ तशीच ठेवायची, पावलं मात्र रिलॅक्स करायचे. दोन्हीही पावलं रिलॅक्स होतील. थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि मनगटामधून हाताची मूठ एकत्रित रोटेशन क्लॉकवाईज. सुरुवात करूया. 1 न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 2 एकत्रित मनगटामधून हात आणि अँकल जॉईंट्स मधून पावलं. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 अगदी सावकाश कृती करा. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. हाताला रग लागू शकते. एकत्रित आपण हालचाल केली आहे त्यामुळे थोडीशी श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन हळूवार सोडून द्या तोंडावाटे. आपला आता हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे आणि उजवा पाऊल आपल्याला फोल्ड करायचा आहे. पाय फोल्ड, पाऊल जास्तीत जास्त सीटकडे आणि सरळ. फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड 45 डिग्री वर, 45 अंश वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. छान. कृती थांबवायची. हेच उजवं पाऊल आता डाव्या पायाच्या मांडीवर घ्या. हाफ बटरफ्लाय. जेवढे फुल बटरफ्लाय मध्ये आपल्याला इफेक्ट जेवढे येत नाही तेवढे हाफ बटरफ्लाय मध्ये आपल्याला जास्त येतात. आपले हिप जॉईंट्स अधिक मोकळे होतात. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. कमीत कमी पाठीची हालचाल. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस, वर. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. सावकाश उजवा पाय सरळ करा आणि आता ह्याच कृती विरुद्ध बाजू. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 पुन्हा पाय फोल्ड 45 डिग्री वर, क्लॉकवाईज रोटेशन. 1 मोठं वर्तुळ पायामधून. 2 3 बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1 पाऊल जमिनीला लागू देत. 2 3. छान. 3 वेळा झालं की थांबायचं आणि तसंच डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं. हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे खेचायचा. 1 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 2 जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. 3 बरोबर. कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा आणि लगेच बटरफ्लाय, फुल बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. गुडघे जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या आणि इथे थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी किंवा जे काही इश्यू आहेत हे कमी व्हायला मदत होते ह्या बटरफ्लायच्या अभ्यासाने. आता हे बटरफ्लाय नसून याला भद्रासन असं नाव आहे.
जेव्हा आपण आपल्या पायाची मुवमेंट करतो तेव्हा ते बटरफ्लाय किंवा तिथली आसन होतं. त्या स्थितीमध्ये डोळे बंद करून थांबूया. जोड आपल्या श्वासाची असेलच. ताणला गेलेला आपला संपूर्ण खालचा भाग त्याकडे लक्ष. आणि आता थोडीशी सावकाश आपण हालचाल करणार आहोत. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे. अगदी सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. 3 वेळा झाले की थांबूया. आणि आता थोडीशी जलद हालचाल. अप अँड डाऊन. थोडीशी फास्ट मुवमेंट असेल. छान. सावकाश कृती थांबवायची आणि तिथल्या तिथेच साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ येऊ देत आणि डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. करणार आहोत शोल्डर रोटेशन. आणि दोन्ही हातांची बोटं आता खांद्यावर येतील. दोन्ही कोपरं जॉईन करून घेऊया आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 फुल रोटेशन करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत नेक रोटेशन. आपली मान सावकाश एकदा उजव्या दिशेला न्यायची आहे आणि मग सावकाश डावीकडे. 1 उजवीकडे, डावीकडे. अगदी सावकाश कृती करा. 2 उजवीकडे, डावीकडे. 3 सावकाश मान मध्यभागी येऊ देत. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र मान पुढे झुकवण्याची कृती टाळा. बाकीच्यांनी सावकाश मान वर आणि खाली. 1 हनुवटी गळ्याकडे. मान वर, श्वास घेत वर न्या. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येऊ देत. श्वास घेत मान वर नेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ करा. आणि आता थोडंसं साइडवर्ड स्ट्रेच देऊया. आपल्या मानेच्या ठिकाणी ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांवरती एकाच वेळेला प्रेशर येतो, ताण येतो. त्यामुळे आपला ब्लड प्रेशर जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. आता सावकाश आपला एकदा उजवा कान उजव्या खांद्याकडे घेऊन जायचा. मग डावा कान डाव्या खांद्याकडे घेऊन जायचा. अगदी सावकाश कृती करा. कुठेही घाई गडबड नको. छान. पुन्हा सावकाश उजवा कान उजव्या खांद्याकडे न्यायचा. थोडीशी टिल्ट. सावकाश डावा कान डाव्या खांद्याकडे. पुन्हा एकदा एक लास्ट राउंड. उजवा कान उजव्या खांद्याकडे, मध्यभागी. आणि मग डावा कान डाव्या खांद्याकडे, मध्यभागी. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी वरच्यावर मान गोलाकार फिरवा. पुढे नेण्याची कृती टाळा. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आणि आता मान आपली सावकाश उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. पाठीतून आपण अगदी सरळ आहोत आणि रिलॅक्स आहोत. हालचाल फक्त मानेमध्ये. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती.
आज आपण बैठक स्थितीमध्ये एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे वक्रासन. वक्रासन जे आहे ह्याचे कॉन्ट्राइंडिशन म्हणजे ज्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पाठीची दुखणी आहेत किंवा नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, म्हणजे अगदीच म्हणजे तुम्हाला हे दुखणं अगदी असह्य होत असेल, तर त्यांच्यासाठी हे आसन वक्रासन जे आहे हे वर्ज्य आहे. त्याचे फायदे काय आहेत? वक्रासन जे आहे हे डायबेटीज प्रतिबंधात्मक आसन म्हणून मानलं जातं. त्याचबरोबर पुढे आपण अर्धमत्स्येंद्रासन हे जे ऍडव्हान्स आसन शिकणार आहोत, तर त्याची ही बेसिक तयारी किंवा एक सराव म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. दोन्हीही आसनं तसं बघायला गेलं तर ऍडव्हान्सच आहेत. मी तुम्हाला ह्या आसनाची आदर्श आणि जी पर्यायी जी स्थिती आहे या दोन्हीही दाखवणार आहे. आपण यथाशक्ती प्रयत्न करावा, कुठेही ओव्हर ट्राय न करता आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आसन करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला दोन्हीही पद्धती दाखवते, म्हणजे ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे ती आणि जी आपल्याला साधी सोपी जी पद्धत आहे, अशा दोन्हीही पद्धत दाखवणार आहे. तर आधी बघून घेऊया हे कसं केलं जातं. डायबिटीज प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे, त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा या आसनाच्या सरावाने आटोक्यात राहतो. पाठीचा मणका सुधारतो, त्याचबरोबर पचनसंस्था जी आहे ही आपली अधिक प्रमाणामध्ये सुधारते. पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन उपयुक्त ठरतं. तर हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचं. उजवा जो हात आहे हा आपल्या सीट पासून 1 ते 2 सेंटीमीटर लांब असेल बघा उजवा हात. उजवा पाय आपण सरळ फोल्ड केलाय आणि तो सरळ ठेवलाय. तो कुठेही असा आडवा किंवा जास्त डावीकडे झुकलेला नाहीये, तर तो एका सरळ रेषेमध्ये आहे. तुम्हाला समोरून पण दाखवते या प्रकारे. उजव्या पायाचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ आहे. ठीक आहे, उजवा हात मागे आहे आणि आता डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला असा विळखा घालायचा. म्हणजे आपल्या उजव्या पायाची जी मांडी आहे ती डाव्या पायाच्या उजव्या ओटीपोटाच्या इथे किंवा छातीच्या जवळ येते आणि त्यानंतर उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. बघा तुमच्या आता लक्षात येईल की याला वक्रासन का मिळतं. का म्हणतात? कारण की इथे आपल्या पोटाच्या स्नायूंवर, पाठीच्या मणक्यावर एक प्रकारचा विशिष्ट असा पीळ येतो. वक्र म्हणजे काय तर पीळ, म्हणून याला वक्रासन असं नाव आहे. आता ही झाली सोपी पद्धत, म्हणजे इथून आपण आपल्या डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा घातलाय, बरोबर. आता ग्रंथांमध्ये कशी पद्धत दिली ती दाखवते तुम्हाला. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा. ही आहे ग्रंथांमधली पद्धत. आता हे आपल्याला आपले फ्रोझन शोल्डर असतो किंवा आपल्या हाताचे स्नायू थोडेसे रिजिड असतात, त्यामुळे हे करणं आपल्याला तितकंसं सोपं जात नसेल तर समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घालू शकता आणि त्यानंतर पुढची कृती सेम. आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती मी तुम्हाला दोन्हीही ज्या कृती आहेत ह्या दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला जे यथाशक्ती जमणार आहे त्याप्रमाणे कृती करायची. ठीक आहे. जर आपल्याला अँकल पकडता नाही आला तर हात पावलाच्या दिशेने तुम्ही असा सैलसर सुद्धा सोडू शकता. जर अँकलला ग्रीप पकडता आली नाही तर हात पावलाच्या दिशेने अशा प्रकारे सैलसर सोडू शकता आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ही झाली वक्रासनाची आदर्श स्थिती. उलटचाल करताना आधी मान सरळ येईल, हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा, उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती, आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. ठीक आहे, सुरुवात करूया. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ. छान. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येऊ देत. उजवा हात सुरुवातीला सीटच्या इथे घेऊन जा, उजव्या सीटच्या इथे 1 ते 2 सेंटीमीटर लांब असेल, म्हणजे आपल्या पाठीचा मणका जो आहे हा आपोआप सरळ राहतो, इरेक्ट राहतो, म्हणजे तो कुठेही आपण जास्त मागे आणि पुढे झुकवत नाही. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा विरुद्ध बाजूने, म्हणजे डाव्या कोपराचा स्पर्श उजव्या गुडघ्याला होईल
आतल्या बाजूने, सॉरी ही आतली बाजू झाली ना, बाहेरच्या बाजूने आपल्याला, हा बरोबर करताय भारतीताई. ओके, हा छान. फक्त आता समजा अँकलला ग्रीप पकडता येत नसेल तर हात तुम्ही पावलाच्या दिशेने सैल सर सोडा, पाऊल किंवा जमिनीच्या दिशेने, ठीक आहे. आणि जास्त मागे झुकू नका, थोडस पुढे व्हा, म्हणजे तुम्हाला ही कृती करणं सोपं जाईल. आता ज्यांचा हात पोचत नसेल किंवा ज्यांना हाताने ही कृती असा विळखा घालता येत नसेल त्यांनी दोन्ही सॉरी डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. अशा प्रकारे तुम्ही कृती केली तरीही चालेल. आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न, यथाशक्ती प्रयत्न. व्हिडिओ बंद आहे त्यामुळे मला नीटसं कळत नाहीये तुम्ही कसे करताय, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न. भारतीताई तुमचा खूप छान होतोय, छान. आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघूया. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे वळायचं आहे. बघा, पोटाच्या स्नायूंवर आणि पाठीच्या मणक्यावर आलेला पीळ त्याकडे लक्ष. शक्य असेल तर डोळे बंद करा आणि श्वास चाल. देहधारणा, घेतलेला आकृतीबंध शरीराचा त्याकडे लक्ष. आणि श्वासाची जोड, प्राणधारणा, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश मान आधी मध्यभागी येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घेऊ दे. डावा हात सीट पासून थोडासा लांब असेल, पाठीचा कणा सरळ करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. छान, बरोबर बरोबर. थोडासा डावा हात आपला जो मागे आहे तो ऍडजस्ट करायचा, पाठीचा मणका सरळ करायचा. ज्यांना हात पोचत नसेल अँकल पर्यंत त्यांनी समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला आणि त्यानंतर डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. डोळे अलगद मिटून घ्या आणि देहधारणा, विरुद्ध बाजूने आलेल्या पोटाच्या स्नायूंना, ओटी पोटावरती आणि मणक्यावर आलेला पीळ त्याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवर विरुद्ध बाजूने ताण आणि दाब जाणवतोय. आणि जोड श्वासाची, प्राणधारणा, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या, डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. विधिवत वज्रासन, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. हाताची पाचही बोटं जुळलेली आणि ती आता आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. अलगद डोळे मिटलेले, गुडघे समोरून जुळलेले असतील, सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले, पाठीचा मणका नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, श्वास घेतोय आणि सोडतोय. आहे तो श्वास सोडून द्या, एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आज आपण बघणार आहोत उष्ट्रासन, सुलभ उष्ट्रासन. कॉन्ट्राइंडिक्शन, पाठीची दुखणी ज्यांना आहेत तर त्यांच्यासाठी हा जो बॅकवर्ड बेंड आहे हा तुम्ही यथाशक्ती प्रयत्न करा, म्हणजे अति ओव्हर ट्राय न करता कृती करा. त्याचबरोबर जर कुणाची अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी झाली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे, कारण की इथे आपल्या छातीचे स्नायू जे आहेत हे ताणले जातात. म्हणून ज्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे.
त्याचे फायदे काय आहेत उष्ट्रासनाचे? तर गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना पूर्णपणे ताण मिळतो, त्यामुळे आपला जो पचन संस्था जी आहे ही आपली अधिक प्रमाणामध्ये सुधारते. छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं, त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो, लंग्स कॅपॅसिटी वाढते. कंठस्थ ग्रंथींवरती ताण आणि दाब येतो, म्हणजे गळ्यावरती एका बाजूने ताण एका बाजूने दाब असतो, त्यामुळे थायरॉइड सारखे आजार कमी होतात. त्याचबरोबर आवाज येत नाहीये माझा? येतोय ना? ओके. उष्ट्रास जर ह्याच्यामध्ये वज्रासनामध्ये बसता येत नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट उष्ट्रासन केलं तरी चालेल. आता साधी मांडी घालून बसा. शुभांगी ताई, तुमचा मेसेज मला असं वाटतं. शुभांगी ताई, तुम्ही आता साधी मांडी घालून बसा. जेव्हा आपण उष्ट्रासन करू त्यावेळेला तुम्ही गुडघ्यांवरती या. आता साधी मांडी घालून बसायला हरकत नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ वज्रासनामध्ये बसता येत नसेल, त्यांनी साधी मांडी घालून बसायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे वज्रासनामध्ये बसणं त्यांनी जरूर बसावं, कारण की याच्याने आपल्या पोटरीचे स्नायू तर फ्लेक्झिबल होतातच, पण आपल्या पोटाचा ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हे वज्रासन उपयुक्त ठरतं. तर आपण बोलत होतो उष्ट्रासनाचे फायदे. त्याच्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याला एक हलकासा बॅकवर्ड बेंड असतो. ज्यांना पाठीचं दुखणं आत्ता असेल त्यांनी मात्र करू नका, पण याच्याने पाठीची दुखणी कमी व्हायला मदत होते. तर हे उष्ट्रासन बघून घेऊया आधी कसं केलं जातं. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं. मॅटवर बसून उष्ट्रासन करावं. खाली चटई किंवा चादर असेल तर आपल्या गुडघ्याला दुखापत होऊ शकते, म्हणून मॅटवर उभं राहून ही कृती करा. तर दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, अगदी थोडंसं अंतर आहे. पावलं बघा, पावलं जे आता जमिनीकडे फ्लॅट आहेत त्यांचं माउंटन करायचं, म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला जातील, पायाची बोटं जमिनीवर येतील. प्रत्येकाला दिसलंय? टाचा सिलिंगकडे आहेत, पायाची बोटं जमिनीवर आहेत. ठीक आहे. त्यानंतर हाताची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या जिथे माकड हाड आहे आपलं तिथे ठेवायची. बघा, आणि हाताची बोटं जमिनीच्या दिशेला पॉइंटेड आहे. हाताची स्थिती जिथे आपल्या कमरेचं माकड हाड आहे तिथे आहे. ही कृती लक्षात आली प्रत्येकाच्या. त्याच्यानंतर आपल्याला हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, म्हणजे आपल्या हाताने थोडीशी कंबर पुढे ढकलायची, म्हणजे आपलं पोट पुढे येतं. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. मान मागे सर सोडायची. हाताचा सपोर्ट आपल्या डाव्या कमरेवर तसाच ठेवायचा. उलट चाल करताना मान मध्यभागी, उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवरती जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग उजवा हात कमरेवर तसाच ठेवायचा. सावकाश पुन्हा कंबर पुढे ढकलायची, पोट पुढे येईल. उजवा हात कमरेवर तसाच ठेवायचा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. मान मागे सर सोडायची. हे झालं सुलभ उष्ट्रासन, म्हणजे अगदीच बेसिक कृती. आणि आता याची पुढची कृती पण बघून घ्या. पुन्हा हे तसंच ठेवायची, हाताची स्थिती तशीच असेल. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. आणि आता एकत्रित उजव्या हाताने उजवी टाच ज्यांना शक्य आहे त्यांनी, आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. मान मागे सर सोडून द्यायची. उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर येईल आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्यायचे, पावलं पुन्हा जमिनीकडे फ्लॅट करायची, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि सीटचा भाग पुन्हा आपल्या पायात वज्रासनामध्ये स्थिर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना सुद्धा उष्ट्रासन करणं थोडंसं कठीण जाईल. तर अगदीच खूप त्रास होत असेल तर तुम्ही हे करणं टाळा. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण. सगळ्यांनी गुडघ्यांवरती आता उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. बरोबर. तर आपण थोडंसं गुडघ्यांवरती चालून घेऊया. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि मॅटवर गुडघ्यांवरती चाला, म्हणजे आपले नी जॉईंट्स जे आहेत ते मोकळे होतील. मॅटवर करा. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. मॅट कशी थोडीशी फर्म असते, थोडीशी जाड असते, त्यामुळे आपल्या
गुडघ्यांना जास्त त्रास होत नाही. आपण जशी जागा आहे त्याप्रमाणे कृती करा. एकदा उजवीकडे डावीकडे किंवा पुढे मागे. सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. ठीक आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर असेल आणि आता पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला पायाची बोटं जमिनीत. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न असेल, ओव्हर ट्राय नसेल. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आपला जिथे माकड हाड आहे तिथे असती, कमरेच्या इकडे. बरोबर. इथे बघा पूर्णपणे आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येत आहेत. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स. कुठेही जास्त ताण न देता, स्ट्रेस न घेता अगदी सावकाश कृती करा. आणि आता कमरेचा भाग थोडासा पुढे ढकला म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. डावा हात सपोर्टसाठी डाव्या कमरेवर ठेवा आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा यथाशक्ती. ठीक आहे, छान. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी ओव्हर ट्राय करू नका. सावकाश मान सैलसर मागे सोडा. जोड श्वासाची. छान. उलटचाल. मान सरळ. उजवा हात पुन्हा कमरेवर येऊ देत. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. चेहरा सिलिंगला समांतर येईल. उजवा हात सपोर्टसाठी उजव्या कमरेवर. ज्यांना शक्य आहे तरी डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा आणि मान मागे सैलसर सोडून द्या. जोड आपल्या श्वासाची. छान. उलटचाल. सावकाश. डावा हात कमरेवर. मान सरळ. आपण मध्यभागी. थोडा वेळ हात खाली येऊ देत. तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता हीच कृती पुन्हा पुन्हा दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली. आपले हात कमरेवर, माकड हाड आहे जिथे. आपल्या हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. पुन्हा एकदा सावकाश. कमरेचा भाग पुढे ढकला. पोट पुढे येईल. चेहरा सिलिंगला समांतर येईल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या पायाची उजवी टाच पकडा. डाव्या पायाची डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. मान मागे सैलसर सोडून द्या. जोड आपल्या श्वासाची. छान. थांबायचं इथे यथाशक्ती. 1 2 3. उलटचाल करूया. सावकाश. उजवा हात उजव्या कमरेवर येऊ दे. डावा हात डाव्या कमरेवर येऊ दे. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही पाय जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. ज्यांना वज्रासनामध्ये बसता येत नसेल त्यांनी बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम त्याकडे लक्ष. कुठे आपल्याला जास्त ताण वाटतोय का, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासून पाहूया. उष्ट्र म्हणजे उंट. उंटाप्रमाणे आपल्याला हा आकृतिबंध आपल्या शरीराचा दिसतो, म्हणून याला उष्ट्रासन असं नाव आहे. आज जी आपण कृती केली ही अगदी बेसिक आणि सुलभ आहे. पूर्ण उष्ट्रासन आज आपण केलेलं नाही, बेसिक कृती केली आहे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडावाटे हळुवारपणे तो श्वास सोडून द्या. ओंकार मारून अगदी सावकाश श्वास सोडा. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. आधी उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा पाय सरळ करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून विश्रांती घेऊया. आणि अगदी सावकाश डाव्या उजव्या कुठल्याही एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत किंवा 40 अंशापर्यंत वर उचलून घ्या. गुडघ्यातलं सरळ आणि एकेका पायाने सायकलिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता
रिव्हर्स सायकलिंग, उलट सायकलिंग करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं आहे. पुन्हा दोन्ही पाय हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. जेव्हा आपण सायकलिंग सारखी कृती करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्यावर, पोटाच्या स्नायूंवरती एक छान असा प्रेशर येतो. त्यामुळे त्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो वाढलेला आकार आहे तो कमी करायचा असेल तर ही सायकलिंगची जी कृती आहे ती नेहमी तुमच्या सरावामध्ये ठेवा. नक्कीच तुमचे कोर मसल्स फ्लेक्झिबल तर होतीलच आणि तो त्याला एक छान असा आकार सुद्धा प्राप्त होतो. विश्रांती. आज आपण बघणार आहोत द्रोणासन. त्याची सुद्धा एक बेसिक कृती आज आपण बघणार आहोत. सोपं आहे पण तरीही एकदा एका खुशीला वळून बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. बरं, आता ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मान दुखीचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी बघून घ्या. ह्याचे फायदे: वेट लॉस खूप चांगला होतो, कोर मसल फ्लेक्झिबल होतात, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. तर आपल्याला हातांचा स्टँड करायचा आहे आणि अपर बॉडी सुरुवातीला वर उचलायची. हाताचा स्टँड करून अपर बॉडी वर उचलायची, नजर आपली दोन्ही पावलांकडे आणि हाताची कोपरं जी आहे ती थोडीशी आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्यायची आणि मग उजवा पाय वर उचलायचा गुडघ्यातून सरळ ठेवून, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे ठेवायची. मग उजवा पाय खाली, त्यानंतर डावा पाय वर उचलायचा, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, डावा पाय खाली. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय नंतर एकत्रित वर उचलायचे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. उलट चाल करताना आधी पाय खाली येतील, हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा, सावकाश डोकं जमिनीवर येईल आणि विश्रांती. आपण जी ही कृती केली आहे ही पूर्ण द्रोणासन जे आहे त्याच्याही आधीची कृती आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता सावकाश, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. बाकीच्यांनी सावकाश आपलं डोकं वर उचला, नजर आपली दोन्ही पावलांकडे असेल आणि आता हातांचा थोडासा स्टँड करा. हातांचा आधार घ्या आणि आपली अजून कमरेपासूनचा वरचा भाग अजून वर येईल. हा, बरोबर, छान. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला, नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल आणि इथे थांबा. 1 2 3. उजवा पाय खाली. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. इथे थांबूया. 1 2 3. डावा पाय खाली. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. आपली अपर बॉडी एकदम रिलॅक्स असतील, खांदे एकदम रिलॅक्स असतील. छान छान. 1 2 3. उलट चाल, नियंत्रित, पाय जमिनीवर. हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ देत, डोकं नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या, तोंडावाटे श्वास सोडा. करूया अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती: दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचंय. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. 1 2 3. नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या.
उजवा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये, नियंत्रित जमिनी. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला, तो फोल्ड करा, पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल, डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. 1 2 3. उलट चाल करूया, नियंत्रित. डोकं जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. त्यांचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. छान. आज आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघा. सुरुवात करूया. दोन्ही पाय बरं. आता ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. नुकतीच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, पोटाची किंवा एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, त्यांच्यासाठी धनुरासन करणं टाळायचं आहे त्यांनी. फायदे: पुन्हा पोटाचे स्नायू आपले ताणले जातात, त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पाठीचा मणका या आसनामध्ये अधिक प्रमाणामध्ये कार्यक्षम होतो. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. सोपी कृती आहे, एकत्रित करू शकतो. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा, घोटा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आणि आता आपल्याला डावा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. त्याचबरोबर आपली अपर बॉडी सुद्धा जमिनीपासून वर येईल. डावा पाय हा जमिनीवरच असेल. सुरुवात करूया. डावा हात, उजव्या पायाची मांडी आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. डावा पाय हा जमिनीवरच असेल. डावा हात समोरून ताणून घेण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची मांडीला मागून थोडासा ताण देण्याचा प्रयत्न करा. छान. आणि इथे थांबा. 1 2 3. नियंत्रित. डावा हात, उजव्या पायाची मांडी, कपाळ जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा हात खाली येऊ देत. उजवा पाय सरळ होऊ देत. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. उजवा हात वरून ताणण्याचा प्रयत्न करा. आणि आता डाव्या पायाची मांडी सावकाश वर उचला. उजवा हात वर, आपली अपर बॉडी वर, नजर समोर उजव्या हाताच्या बोटांकडे. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. छान. इथे थांबा. 1 2 3. सावकाश. उजवा हात, कपाळ, डावा पाय जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती इथे वाढते या आसनाच्या अभ्यासाने. म्हणून पुन्हा नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे श्वास सोडा.
सावकाश एका कुशीला वळा. आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडा. करूया नी बेंडिंग. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर असेल. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत आपल्याला गुडघ्यातनं फोल्ड व्हायचंय. श्वास घेत फोल्ड व्हायचं. श्वास सोडत सरळ. श्वास घेत खाली. नी बेंडिंग. श्वास घेत सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. सावकाश दोन्ही हात खाली घ्या आणि करूया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोर उजव्या खांद्यावर. उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. छान. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. आणि ही थोडीशी हालचाल डायनॅमिक करूया. आता एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. कृती थांबवायची आणि विश्रांती. करूया ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पायांमध्ये किंचितच अंतर घ्या पावलांमध्ये. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. मनानेच एखादा बिंदू आपण कल्पना करायची आणि त्याकडे आपलं नजर केंद्रित करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा म्हणजे आपल्याला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन खूप छान सांभाळलं जातं. छान. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. हाताची पकड तशीच ठेवा. दोन्ही पायांमध्ये अजून थोडस अंतर घ्या. करणार आहोत तिर्यक ताडासन. छान. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या दिशेला वळा. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. छान. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. थोडस श्वासाशी आधारित. 2, 3, 4, 5 आणि 6. मध्यभागी येऊन थांबा. पायांमधलं अंतर कमी करा. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांना समांतर येतील. हाताची पाचही बोटं जोडलेली. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण आज त्रिकोणासन. त्रिकोणासन कॉन्ट्राइंडिक्शन पुन्हा पाठीची दुखणी ज्यांना आहे त्यांच्यासाठी त्रिकोणासन वर्ज्य आहे. त्याचे फायदे काय आहेत तर याच्याने पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो. आणि त्याचबरोबर आपल्या जो फोल्डन ज्यांना फ्रोझन शोल्डरचा सुद्धा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्रिकोणासन वर्ज्य आहे. कारण की इथे आपल्या खांद्यांवरती एक प्रकारचं प्रेशर थोडस येतं. म्हणून ज्यांना आता दुखणी आहे त्यांनी मात्र हे आसन करणं टाळा. तर बघून घेऊया आधी हे कसं केलं जातं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं इथे आपल्याला. आता हे अंतर जे आहे हे असं म्हटलं जातं की आपल्या उंची एवढं हे अंतर घ्यायचं असतं. पावलं बघा थोडीशी क्रॉस करायची म्हणजे उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे.
आधी कमरेतनं पुढे झुकायचं. उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचं. ज्यांना डावं पाऊल पकडता येत नसेल त्यांनी अँकल, पोटरी किंवा गुडघा इकडे आपला हात घेऊन जायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली डाव्या हाताच्या बोटात. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. सुरुवातीला कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग पुन्हा कमरेतनं पुढे झुकायचं. डाव्या हाताने डावं उजवं पाऊल, अँकल, गुडघा, पोटरी पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. उलट चाल करताना डावा हात खांद्यातून सरळ होईल, मग कमरेतनं सरळ व्हायचं आणि हात खाली. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त स्ट्रेच न घेता कृती करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता एक आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. डावं पाऊल, अँकल, गुडघा, पोटरी पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि श्वास चाल. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. उजवा हात खांद्यातून पुन्हा एकदा सरळ होईल. सावकाश कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. छान. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. कमरेतनं थोडस पुढे झुकूया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स करा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. थांबा इथे थोडा वेळ. यथाशक्ती प्रयत्न. उलट चाल करताना डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. सावकाश कमरेतनं सरळ. छान. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. त्याच्या आधी जर तुम्हाला गुडघ्यांवरती जास्त प्रेशर वाटत असेल तर आपण नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवात करूया. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. थोडेसे गुडघे पुढे घेऊन या आणि रोटेशन करा. 1 2 बरोबर. 3. आता गुडघे थोडेसे मागे ढकला आणि मागून पुढे येऊ दे. 1 2 बरोबर. 3. सावकाश कमरेतनं सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये जा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितच बाहेर येतंय. संथ गतीने श्वास सोडा. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहेत. पाठीचा कणा सरळ पण रिलॅक्स असेल. मान मध्यभागी आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया.
लास्ट राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत सिंह मुद्रा. तर ज्यांना पद्मासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. सिंह मुद्रा याचे फायदे काय आहेत, तर याच्याने आपल्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत हे ताणले जातात, पूर्णपणे जबडा ताणला जातो, चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आपला चेहरा जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये तजेलदार दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपल्याला अल्झायमर सारखे त्रास होतात, म्हणजे विसराळूपणा आपला वाढतो. तर या सिंह मुद्रेच्या अभ्यासाने हा विसराळू म्हणजे तुमच्या घरी जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांना जरूर ही मुद्रा करायला सांगा. म्हणजे आपले सगळे पाचही जे ज्ञानेंद्रिय आहेत हे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. म्हणून जर आपण त्यांची जर थोडीशी निगा राखली तर आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट राहतो आणि अल्झायमर सारखे त्रास आपल्यापासून दूर राहतात. तर ही कशी करायची, सोपी आहे. आपले हात असेच गुडघ्यावर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. जास्तीत जास्त जबड्याचे स्नायू ताणायचे आहेत, बघा या प्रकारे. आणि नजर जी आहे ही आपली नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची द्रोण मुद्रा असेल. आणि आता आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या, जास्तीत जास्त बाहेर. जबड्याचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू ताणा. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे जाऊ देत आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. खांदे अगदी रिलॅक्स असतील, फक्त आपण जिभेमध्ये हालचाल करतोय. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल, नजर नाकाच्या शेंड्याकडे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. बघा, पूर्णपणे ताणली गेलेले जिभेचे स्नायू, तिकडे आलेला ताण, तिथे झालेला वेगळेपणा, त्याकडे लक्ष द्या. अजून एकदा हीच कृती आपल्याला करायची आहे. आता मात्र आपली नजर आयब्रो सेंटरकडे असेल, जिथे आपण टिकली किंवा गंध लावतो तिथे आपली नजर असेल आणि पुन्हा नाकाने श्वास प्रश्वास चालू. सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत विभागीय श्वसन. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, अकार उकार आणि मकाराची जोड देत विभागीय श्वसनाचे आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित, पोट छाती खांदे पूर्ववत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित.
रिलॅक्स. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच सावकाश आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आज आपण थोडीशी हेवी आसनं केली म्हणून पाठीवर पडून विश्रांती. प्रत्येक आसनानंतर किंवा तुम्ही जी काही साधना कराल घरी सुद्धा 15 मिनिटाची 20 मिनिटाची, तर ह्या साधनेनंतर जरूर 2-3 मिनिटाचं शवासन जरूर करावं. आपल्याला दिवसभरामध्ये जी काही ऊर्जा आवश्यक आहे ती आपल्याला ह्या शवासनाच्या माध्यमातून मिळते. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. उत्तानं शववद भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकं. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आपण करीत आहोत. शवासनाची आदर्श स्थिती आपण प्रत्येकाने धारण केलेली आहे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेलं आहे. पाठीचा जमिनीला झालेला स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. बंद डोळ्यांनी आपल्या देहाचं निरीक्षण करूया आणि त्याचबरोबर आज आपण जी काही नवीन आसनं पाहिली त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमध्ये वक्रासन हे नवीन आसन पाहिलं. वज्रासनामधून पुढे जाणारं उष्ट्रासन आज आपण केलं. पाठीवर पडून सुलभ द्रोणासन, त्यानंतर केलेलं अर्ध पवन मुक्तासन, पोटावर पडून केलेलं अर्ध धनुरासन. ह्या संपूर्ण साधना आपण मनातल्या मनात याचा मागोवा घेतोय. दंड स्थितीमध्ये केलेली आसनं, त्रिकोणासन. आणि ह्या सगळं करत असताना आपल्याला एखादा स्नायू आपला अवघडला असेल, त्याला दुखापत झाल्यासारखी वाटत असेल, तर ते आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून रिलॅक्स करणार. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मनाला आपण सूचना देत आहोत आणि त्या सूचनेप्रमाणे प्रत्येक अवयव रिलॅक्स करत आहोत. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स होत आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. माझ्या पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू, माझी उदर पोकळी रिलॅक्स होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथल्या पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहे. छोटस हृदय, तेही शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता, हलकेपणा मला जाणवत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतोय. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, तिचं समाधान, आनंद, सुख मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट, तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय.
प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी स्वतःला, माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे. माझं शरीर मला उत्तम प्रकारे साथ देत आहे माझी साधना करताना, आणि त्यामुळे माझी मानसिक स्थिती ही अतिशय संयमित आणि खंबीर होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित, तणाव विरहित आहे, आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी सुखी, समाधानी, आनंदी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. विद्येची देवता अशा या गणरायाला आपण मनापासून वंदन करूया, आणि आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा खेच. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. प्रचंड आत्मविश्वास आपल्याला प्राप्त झालेला आहे. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घ्यायचे शांती पाठासाठी, आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांपासून आपली शांती हो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग, द्वेष, अहंकार ह्या ओंकार रूपी गणेशाच्या समोर आपण सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधनाची इथे संपन्न होत आहे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आणि एक महत्वाची सूचना म्हणजे 10, 11 आणि 12 या 3 दिवस आपला वर्ग होणार नाही, कारण की मी गौरी गणपती असतात आमच्या गावाला, त्यामुळे मी गावी जाणार आहे. तर हे 3 दिवस आपण ऍडजस्ट करणारच आहोत. म्हणजे पुढचे हे बुडलेले जे आपले 3 दिवस आहेत हे आपण पुढे ऍडजस्ट करणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी करू नका. आपले व्यवस्थित वर्ग आपला जो आहे तो कम्प्लीट होईल. फक्त आता हे 3 दिवस मला गावी जायचंय, कारण की घरी गौरी गणपती असतात म्हणून. कोणाला काही शंका असेल ते विचारू शकता. तुम्हाला काही बोलायचंय का वैशाली ताई? 1 मिनिट हा, मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, आता तुम्ही माईक चालू करून बोलू शकता. अनम्यूट केलंय मला असं वाटतं मी तुम्हाला. तुमचा जो माईक आहे ना तो फक्त चालू करा. येस. अतिशय छान घेताय मॅम तुम्ही, खूप मस्त. थँक्यू. तुम्ही अकोल्याच्या आहात का? हा, अकोल्याच्या आहात का तुम्ही? नाही, मी कोकणातली. अच्छा अच्छा, सॉरी हा, मला अकोल्याचं असं वाटलं की तुम्ही अकोल्या साईडच्या आहात की काय. नाही, आम्ही कोकणातले. अच्छा.
खूप छान घेताय, मस्त. मी रोजच तुमचा अटेंड करते क्लास. हो, धन्यवाद. परवा काहीतरी मिस झालं माझ्याकडून, मला नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना, त्याच्यामुळे मग मी तो नाही केला मी अटेंड. हा आणि माझा असा एक प्रश्न आहे की मी फर्स्ट आणि सेकंड डेला मी जॉईन नाही केलं म्हणजे, आणि जॉईन न केल्यामुळे म्हणजे ते 2 दिवस मिस झाले. मग आता त्याचा व्हिडिओ वगैरे जर हो हो, तुम्हाला सगळ्या वर्गाचे व्हिडिओ मिळणार आहेत. फक्त ते तुम्हाला ज्या वेळेला आपला वर्गाचा शेवटचा दिवस असेल ना, म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या वर्गांची लिंक मिळणार आहे. पूर्ण ओके वर्गाची ओके. लिंक मिळणार आहे. हो, म्हणजे तुमचे मिस झालेले जे तास आहेत ते तुम्हाला तिकडे मिळतील. ते ते त्या लिंक वरती मिळतील. ओके ओके, चालेल. हा, थँक्यू. धन्यवाद. इथे प्रश्न आहे, एक दोन मी बघते. हा, पोटाचा घेर कमी होत नाही. हा, आहाराबद्दल पण मी सांगणार आहेच तुम्हाला. मेसेजेस आहेत माझ्याकडे जे मी प्रत्येक, म्हणजे अष्टांग योग म्हणजे काय, ओंकार साधना आपण का करावी, योगासनांचे फायदे काय आहेत, या सगळ्याचे मेसेजेस आहेत माझ्याकडे. ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. आहाराबद्दल सुद्धा मी शुभांगीताई सांगणारच आहे. आहार आपला नेहमी संतुलित असावा. आपण जे काही खातो म्हणजे सीझनल जास्त खाण्याचा प्रयत्न करायचा, आणि टायमिंग एक आपला ठेवायचा आहे. झोपण्याच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा ह्या आपल्या फिक्स करायच्या आहेत. बऱ्याचदा ड्युटी अवर्समुळे आपल्याला याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण जर गृहिणी असाल आणि शक्य असेल तर एकच वेळ शक्यतो जेवणाची ठेवायची. हा, म्हणजे जास्त पुढे मागे न करता 9 ते 9:30 पर्यंत संध्याकाळचं जेवण, आणि दुपारचं जेवण शक्यतो 12:30 ते 1च्या मध्ये तुम्ही असावं. आणि हे थोडंसं आपल्या शरीराला एकदा सवय झाली की मग आपलं शारीरिक आरोग्य अतिशय चांगलं राहतं. आणि पोटासंबंधी म्हणत असाल तर तुम्हाला ज्या काही आपण जी आसनं घेतली तर ती तुम्ही डेली करू शकता. त्याच्याने पोटाचा आकार जो आहे हळूहळू कमी होईल. एकदम आपल्याला होणार नाही. जेव्हा आपण बऱ्याच कंटिन्यू थोडीशी साधना करू त्याप्रमाणे आपल्याला आपला रिझल्ट नक्कीच भेटेल. आणि आपण मनाने आणि शरीराने तंदुरुस्त राहणं फार महत्वाचं आहे. आणि तसाच आपला हा प्रवास सुरू आहेच. तर ह्या ज्या काही जे मेसेजेस आहेत आहारासंबंधीचे वगैरे, हे मी तुम्हाला ग्रुपवरती वेळेवर पाठवत जाईल. ठीक आहे. तर आपल्याला 3 दिवस आता सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत, मला असं वाटतं 13 तारखेला. 10, 11, 12 सुट्टी आहे. तर आपण 13 तारखेला भेटणार आहोत. आणि हे मिस झालेले 3 दिवस आपण पुन्हा ते कव्हर करूच. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. हरिओम. शुभ दिवस ओके. आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. आम्ही भेटू. पण गणपतीसाठीच गावी आलेलो आहोत. अच्छा. हम्म. हो. तुम्हाला पण गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओके ओके. भेटूया आपण. हरिओम. ओके ओके. एंड करते. हरिओम. ओके. अगं ती करत होते मी.